याकडीची सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव गेलाय आणि आत्ताच नाना पटोले आपल्याशी बोलत होते. ते म्हणाले असा प्रस्ताव असला नसला तरी सुद्धा अशा चर्चांना लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे. महाराष्ट्रातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या संदर्भात इनिशिएटिव्ह घेतील, त्यांनी घ्यायला पाहिजे असं नाना पटोले यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलंय. तर दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजला या संदर्भात माहिती दिली. याकडीची सगळ्यात मोठी बातमी. पुन्हा एकदा आपण शिवाजीकडे जाऊया. शिवाजी, दिल्लीच्या वर्तुळात याची काही चर्चा होतीये का? एकंदरीत जर पाहिलं तर आज सकाळी संजय राऊत यांनी जेव्हा या संदर्भात भाष्य केलं तेव्हा वेगवेगळ्या नेत्यांना या संदर्भात विचारण्यात आलं की अशा काही प्रस्ताव आहे का, आणि त्या चर्चेदरम्यान अशा पद्धतीने ही बातमी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळाली. अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्हाला आलेला आहे. आता हा लेखी प्रस्ताव आहे की ओरली कोणीतरी बोललेला आहे हा प्रश्न वेगळा आहे. मात्र अशा संदर्भातल्या चर्चा होणं तेही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्त हा मुद्दा महत्वाचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशा पद्धतीने चर्चा होण्याचं कारण काय नक्की आहे. कारण ज्या पद्धतीने 2/3 मेजॉरिटी असलेले आमदार आणि खासदारांची संख्या तृणमूल काँग्रेसमधून बाद झाली, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चर्चा होत असते. खास करून मधल्या काळामध्ये शरद पवार यांच्या खासदारांची देखील चर्चा झाली होती. त्यामुळं हे खासदार जर वाचवायचे असतील आणि या सगळ्या दृष्टिकोनातून हा कायदेशीर पर्याय जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो. या संदर्भामध्ये जे आहे आता माहिती समोर येताना पाहायला मिळते. तुम्ही सोबत राहा. तुम्ही ज्याचा उल्लेख केला संजय राऊतांचा, सकाळी त्यांनी माध्यमांसमोर या संदर्भात वक्तव्य केलं होतं. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य नेमकं काय होतं ते आपण ऐकूया. पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल. तर हा विचार जर एकत्र आला सगळा तर नरेंद्र मोदी यांनी जो देशावर भ्रष्ट कारभार लादलेला आहे कपट आणि कारस्थानाच्या माध्यमातून, त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल. राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात. आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही, प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो. तर शरद पवार आणि संजय राऊत या दोघांचंही हे वक्तव्य आपण बघितलं. पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊया. शिवाजी, साहजिक आहे की ह्या गोष्टीचा आपण जर एकूण कॅनव्हास बघितला तर थेट तृणमूल पासून इकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष इथपर्यंत हा पोहोचलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात एक वेगळी स्ट्रॅटेजी देशपातळीवरती सुरू आहे असा याचा अर्थ काढता येईल का? अगदीच एक स्ट्रॅटेजी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप विरोधात एक भक्कम अशी आघाडी तयार करण्यासाठी काही प्रस्ताव चर्चिले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अशा पद्धतीचा लेखी प्रस्ताव गेला आहे की चर्चा झाली आहे, हे अद्यापपर्यंत समोर आले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांचं असं मत असल्याचं समजतंय. आणि या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये आज जेव्हा संजय राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू होते या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा झाल्याचं समजतंय. आणि त्यामुळेच एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने समोर येताना मिळतोय, ते म्हणजे काही नेते जे आहेत अशा पद्धतीने चर्चा करतायत की राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सोबत घेतलं पाहिजे, तृणमूल काँग्रेसला देखील सोबत घेतलं पाहिजे. एक मोठी आघाडी जी आहे या निमित्ताने भाजपच्या विरोधात उभी करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं समजतंय. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असल्याचं समजतंय. त्यामध्ये हा प्रस्ताव लेखी गेलेला आहे की ओरली चर्चा झालेली आहे हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाहीये. मात्र भाजप विरोधात एक मोठी आघाडी निर्माण करण्यासाठी आणि जे 2/3 मेजॉरिटीने अशा पद्धतीने पक्षातील आमदार आणि खासदार हे सत्तेकडे जाताना पाहायला मिळतात, ते थांबवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे का, अशी चर्चा सध्या होताना पाहायला मिळते. नाही, अगदीच. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने ही एक मोठी स्ट्रॅटेजी देश पातळीवरती जर काँग्रेस घेत असेल तर त्यांच्यासमोर बरेच पर्याय आहेत, ज्याच्यामधले पहिले 2 पर्याय तर आपल्या समोर आहेत. तृणमूल काँग्रेस आहे, ज्या ममता बॅनर्जींनी काँग्रेसपासून फारकत घेऊन तृणमूलची स्थापना केली होती. शरद पवार ज्यांनी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. असे आणखी कुठले पर्याय असू शकतात का? ऑफ हँड अशी नावं असे राजकीय पक्ष आपल्याला दिसू शकतात का? अगदीच अशा पद्धतीचे पर्याय आहेत, चर्चा आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, कारण हा जो पक्षाची जी बॅटल आहे ती सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पक्षाचा ओरिजिनल पक्ष कोणता हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याच दरम्यान
अशा पद्धतीने जेव्हा याचे विलिनीकरणाच्या मर्जरच्या चर्चा सुरू होतात त्या दरम्यान हा प्रश्न निर्माण होतो की त्या बॅटलचं काय होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तृणमूल काँग्रेसची जेव्हा चर्चा सुरू होती त्याच दरम्यान ह्या पक्षाची निर्मिती झाली होती. सोनिया गांधींशी काही काळ नाराज होऊन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो किंवा तृणमूल काँग्रेस असो यांचे खासदार फुटण्याची भीती सातत्यानं वेगवेगळ्या कारणाने समोर येत असते आणि त्यामधून वाचण्यासाठी हा कायदेशीर पर्याय असू शकतो अशी एक माहिती समोर येत आहे. आणि त्या दरम्यान अशा पद्धतीची चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती राजकीय पक्षांमध्ये होताना पाहायला मिळते. त्याचाच भाग हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस देखील काँग्रेसमध्ये विलीन जर झालं तर काय होऊ शकतं अशा पद्धतीची या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि हा एक चर्चाचा मुद्दा आहे आणि दिल्लीमध्ये हा चर्चेचा मुद्दा आल्यानं पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाजी, यामध्ये आणखीन एक मुद्दा आपल्याला विसरून चालणार नाही, जी कोर्टामध्ये जी लढाई सुरू आहे त्यामध्ये याच्यातले आणखीन एक स्टेक होल्डर आहेत ते म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी. आता इथे जर लीगल बॅटल झाली तर काय होऊ शकतं? अगदीच. आता ती केस नक्की काय होणार, राष्ट्रवादी शरद पवार असा पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी बॅटल जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस काँग्रेस अशी बॅटल होणार का? कारण ते जे जजमेंट आहे ते भविष्यासाठी घटनात्मक प्रश्न असल्यामुळं ते बाकी सगळ्या जजमेंटसाठी एक बेंचमार्क ठरणार आहे. त्यामुळे त्या बॅटलचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि अलीकडच्या काळामध्ये ज्या काही राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते जे साखर सम्राट आहेत, सहकार सम्राट आहेत, ते भाजपकडे जाताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता स्वतः बारामतीचं जे राजकीय गणित आहे ते बऱ्यापैकी अजित पवार गेल्यामुळं एक वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 2029 ची लोकसभा निवडणूक कशी होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळं ही लढाई जी आहे ग्राउंडवरची स्थिती बदलण्यासाठी ही वेगवेगळी समीकरणं सध्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा ज्या पद्धतीने फज्जा उडताना पाहायला मिळाला त्या सगळ्या दृष्टिकोनातून एक ताकद असलेला पक्ष असावा विरोधक म्हणून, तर त्या दृष्टिकोनातून अशी काही मागणी केली जात आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. हा चर्चेतला मुद्दा आहे. या संदर्भात कुठला लिखित प्रस्ताव देण्यात आलाय का किंवा या संदर्भामध्ये कुठे चर्चा झाली का त्याचा तपशील अद्यापर्यंत देण्यात आला नसला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते. अगदीच. त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळामध्ये मोठ्या घडामोडी काँग्रेसच्या गोटात तरी घडतात असा आपल्याला या घडीला अर्थ काढायला हवा. कारण काही दिवसापूर्वी काँग्रेसकडनं ममता बॅनर्जी यांना प्रस्ताव गेलेला आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष जो आता ममता बॅनर्जी यांच्या सोबत आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची आणि अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय महासचिव पदाची ऑफर काँग्रेसकडनं गेल्याचं कळतंय आणि ममता बॅनर्जी त्याच्यावर विचार करतायत. ही सुद्धा त्यापूर्वीची बातमी समोर आलेली होती. अर्थात सूत्रांच्या हवाल्याने आलेली ही बातमी आहे, वजन आहे या बातमीला. त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं हे बघावं लागेल. आणि असं असताना दुसरीकडे महाराष्ट्रातनं याच बातमीसाठी आणखीन एक मोठी बातमी याच की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं काँग्रेसकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव जाणं. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, अशा प्रकारे शरद पवारांच्या पक्षाकडनं काँग्रेसकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव जातोय, सत्ताधारी पक्ष याकडे कसा बघतो? नाही, मला वाटतं शेवटी हा पक्ष शरद पवार साहेबांचा आहे, राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यांनी काय करावं, राजकीय दृष्ट्या कोणात विलिनीकरण करावं किंवा आयसोलेट राहावं हा शेवटी त्या पक्षाचा निर्णय त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित शरद पवार पक्ष त्या ठिकाणी त्यांचा कॉन्फिडन्स राहिला नसेल की आम्ही इंडिपेंडंट त्या ठिकाणी लढू शकतो किंवा राजकीय वाटचाल करू शकतो. अशा प्रकारची जर मानसिकता झाली असेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांचा येऊ शकतो. पण मला नक्की माहित नाही की अशा प्रकारचा प्रस्ताव गेलाय की चर्चा आहे. त्याच्यामुळे शेवटी त्याचं उत्तर पवार साहेब किंवा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा अथॉरिटीज त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याची कारणीमीमांसा पण
त्याच पक्षाचं नेतृत्व करू शकतो. नाही, सत्ताधारी म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता हा मी प्रश्न याच्यासाठी विचारला, कारण दुसरीकडे नाही, आम्हाला काय, तृणमूलला आजही सुद्धा अशा ते- प्रकारे प्रस्ताव गेलेला आहे. मला जर राष्ट्रवादीचा वाटतं- प्रस्ताव असेल तर काँग्रेस विरोधी पक्षांची एक मोठी मोठ विलिनीकरणासह बांधतंय म्हटल्यानंतर सत्ताधारी याकडे बघा. कसं पाहतात? 2+2 4 एकत्रित झाले तरी ते विरोधकच आहेत. आता शरद पवार साहेब हे सत्तेच्या विरोधातलाच त्यांचा पक्ष आहे, शरद पवार पक्ष. दरेकरजी, मग ते विरोधक तृणमूल आहात नाहीत, काँग्रेस- ते एकत्र आलेले स्ट्रॉंग विरोधक ऐका ना बनतात. जरा, माझं पूर्ण झाल्याशिवाय बोला, पूर्ण बोला, sorry, झाल्यावर बोला. मला काय म्हणायचं आहे ते समजेल ना. बोला. ते आजही विरोधी पक्ष आमच्या सत्तेच्या विरोधात शरद पवार साहेबांचा पक्ष आहे. हम्म, काँग्रेस सोबतच ते आहेत. हम्म, फक्त प्रश्न ते आता एकत्रित होणार. हम्म, तृणमूल काँग्रेस पण भारतीय जनता पार्टीचे विरोधक आहे. हम्म, गेले तर ते काँग्रेसमध्येच जाणार आहे. हम्म. आज पण त्यांची आघाडी एकत्रित आहेत ना, एकत्रित लढतच आहेत ना. हम्म, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला किंवा सत्तेला हम्म, यामुळे फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी हम्म, विलिनीकरण झालं तर आज त्यांच्या जो काही पसारा पक्षाचा आहे हम्म, ते बाकीचे लोक काय करणार? काँग्रेसचा झेंडा नाचवायची त्यांची तयारी असेल हम्म, तर यांची प्रभाव क्षेत्र सोडून काँग्रेसचा झेंडा ते नाचवू शकतात. हम्म. इथे डायनामिक्स असं बदलतं कारण ते सगळे एका झेंड्याखाली येत आहेत. विरोधी पक्ष हा एकजुटीने एक म्हणून उभा राहतोय, इथे एकत्र नाही, एक म्हणून उभा राहतोय. हा फरक नाही, पडतो असे पण ते दरेकरजी. एकच आहेत ना. आता ते आघाडी म्हणून एकच आहेत ना, महाविकास आघाडी म्हणून. एकत्र असणं आणि एक असणं ह्याच्यात फरक फारसा वाटत नाही सत्ताधाऱ्यांना? नाही, आता मला काय वाटत नाही त्याच्यामुळे काही फार फरक पडेल असं अजिबात मला वाटत नाही. दरेकरजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर तृणमूल काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या विलिनीकरणासंदर्भात काँग्रेसमध्ये जर आता घडामोडी घडत असतील तर या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी विरोधकांच्या गोटातली आहे. एक मोठ्या मॅग्निट्यूडची बातमी, कारण देशातल्या विरोधी पक्षाचं संपूर्ण डायनामिक्स यामुळे बदलू शकतंय.